नमस्कार मंडळी, जय खानदेश. कसे आहात सगळे? मजेत ना? खानदेशी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजचा दिवस खरंच खूपच खास आहे. आजचा दिवस सर्व सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास आहे, कारण की आज आहे वटपौर्णिमेचा दिवस, म्हणजे सावित्रीच्या प्रेमाचा, धाडसाचा आणि विश्वासाची आठवण करून देणारा दिवस. सर्वात आधी माझ्याकडून सर्व सौभाग्यवती स्त्रियांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. सण हा सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा, सुखाचा आणि भाग्याचा, अखंड सौभाग्याचा हा सण तुमच्या सर्वांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद घेऊन येवो. तुमचे सर्व दुःख दूर हो आणि तुम्ही 7 जन्म एकत्र राहो, हीच देवाकडे प्रार्थना. सर्व सौभाग्यवती महिलांना आणि माझ्या बहिणींना, माऊलींना, मावशींना आणि माझ्या जिवलग मैत्रिणींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून प्रेमरूपी शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही वटसावित्री पौर्णिमा कशी साजरा केली. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप नक्की करा. मैत्रिणींनो, आज आहे वटपौर्णिमा. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी आपण सर्वजण वडाची पूजा करतो. आज आहे वटपौर्णिमा, त्यामुळे सकाळी लवकर उठले होते आणि सकाळी लवकर उठून स्नान करून घेतले आणि त्यानंतर घरातला केर कचरा काढून घेतला. त्यानंतर स्वच्छ पाण्याने लादी पुसून घेतली. लादी पुसून झाल्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. आपल्या घरात सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा घरातलं वातावरण खूपच प्रसन्न होऊन जाते. देवपूजा केल्यानंतर खरंच मनाला खूप वेगळीच शांतता देखील मिळते. मन प्रसन्न होऊन जाते. छान अशी देवपूजा करून झालेली आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर देवाकडे एकच प्रार्थना केली की हे देवा, माझ्या कुटुंबावर तुमच्या सर्व देवांची कृपादृष्टी अशीच राहू द्या. सर्वांना सुखी, समाधानी, आनंदाने राहू द्या, हीच देवाचरणी प्रार्थना. सकाळची देवपूजा करून झालेली आहे. देवाचे नामस्मरण करून झालेले आहे. देवाचे नामस्मरण करून झाल्यानंतर आता मी उंबरठ्यामध्ये दररोज ज्या प्रकारे मी रांगोळी काढते त्याच प्रकारे मी आज उंबरठ्यामध्ये रांगोळी काढायला बसले होते. रांगोळी काढत असताना आमच्या बाजूला जो छोटा बाबू आहे तो देखील मला रांगोळी काढायला मदत करायला आलेला. बाबू खूप छोटा आहे पण खूप गोड गोंडस आहे आणि खूप हुशार देखील आहे. दरवाजाच्या बाहेर छोटीशी अशी छान अशी मी दररोज रांगोळी काढत असते, पण आज जास्त वेळ नव्हता म्हणून मी फक्त लक्ष्मीची पावलं काढून घेतली आणि उंबरठ्याची छान अशी पूजा करून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करून घेतली. हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आणि फुलं देखील ठेवली. लहान मुलं खरंच मोठ्यांचं अनुकरण करत असतात. मी जसं उंबरठ्याचा पाया पडली तसं छोटासा बाबू आहे तो देखील उंबरठ्याचा पाया पडत होता. सर्व घरातली कामं आवरून झालेली आहेत आणि आता वेळ झाली आहे स्वतःची तयारी करायची. आता वटसावित्री पौर्णिमेसाठी मी ही साडी नेसणार आहे आणि आज आम्ही सर्व मैत्रिणी सहावारीची नऊवारी साडी नेसणार आहेत आणि छान अशी तयारी करून रेडी होणार आहे आणि त्यानंतर पूजेची सुंदर अशी तयारी करणार आहे. वडाची पूजा करण्यासाठी मी एका ताटामध्ये तांब्याचा तांब्या घेतलेला आहे, त्यामध्ये जल घेतलेलं आहे, खण घेतलेला आहे, ओटीचं सामान घेतलेलं आहे, विड्याची पानं घेतलेली आहे, सुपारी घेतली आहे, 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे, हळद कुंकू अक्षता घेतलेल्या आहेत, कापसाची वात घेतलेली आहे, दूध घेतलं आहे, साखर घेतली आहे आणि वडाची पानं देखील घेतली आहे, धूप, दिवा, अगरबत्ती घेतलेला आहे, निरंजन घेतलेलं आहे. वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा देखील घेतलेला आहे. आंबा देखील घेतलेला आहे आणि ओटीचं सामान घेतलेलं आहे. जे पूजेला लागणारं सर्व साहित्य आहे ते सर्व घेतलेलं आहे आणि माझा सुंदर असा ताट बनवून रेडी झालेला आहे. पूजेची सर्व छान अशी तयारी करून झालेली आहे आणि पूजेला जायच्या आधी अहो मला म्हणाले की छान असा उखाणा घे. वट पौर्णिमेनिमित्त अहोंना माझ्याकडून उखाणा ऐकायचा होता म्हणून मी छान असा उखाणा घेतलेला आहे. वडाच्या झाडाला घालते मी प्रदक्षिणा 108, कैलास श्रावण सोबत बांधली मी जन्मजन्मीची गाठ. वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते, कैलास श्रावणसाठी मी आज दीर्घ आयुष्य मागते. छान असा उखाणा ऐकल्यानंतर अहो खूप खुश झाले आणि त्यानंतर मी पूजा करण्यासाठी मैत्रिणींसोबत खाली आली. माझ्या सर्व मैत्रिणी बघा किती सुंदर दिसत आहेत आणि सर्व मैत्रिणींनी खूप छान छान अशा साड्या नेसलेल्या आहेत, खूप छान अशी तयारी केलेली आहे आणि खूप छान छान अशा नटून आलेल्या आहेत. सोबत पूजेचे ताट देखील आणलेले आहे. ताटामध्ये त्यांनी धूप, दिवा, अगरबत्ती आणलेला आहे, वाण द्यायला सामान आणलेलं आहे. जे पूजेला लागतं ते सर्व सामान घेऊन आलेले आहेत.
आज सर्व पूजेला येणाऱ्या सर्व महिला, सर्व सौभाग्यवती स्त्रिया खूपच गोड दिसत आहेत. कारण की आज सर्व स्त्रियांचा सौभाग्याचा दिवस आहे आणि सर्व स्त्रिया या निमित्ताने आपल्या नवऱ्यासाठी खूप छान छान अशी तयारी करतात आणि नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात. आज वडाची पूजा करायचा शुभ मुहूर्त होता पहाटे 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 9 वाजेपासून ते 11:45 आणि त्यानंतर शुभ मुहूर्ताचा टाईम होता 11:20 ते 12:30 आम्ही सर्व मैत्रिणी मिळून 11:15 वाजता वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आलो होतो. वट सावित्री पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्य, धैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. जसा वटवृक्ष अनेक वर्षे हिरवागार राहतो, तसाच आपल्या कुटुंबाचा आनंद आणि समृद्धी कायम राहावी यासाठी प्रार्थना करतात. मैत्रिणींनो, वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा करतो. नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. आपला संसार सुखी होण्यासाठी प्रार्थना करतो. पण खरं सांगायचं झालं तर संसार सुखी होण्यासाठी एकाच्या नाही तर दोघांच्या प्रेमाची, साथीची आणि आदराची गरज असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांमध्ये समजूतदारपणा तितकाच महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमा हा पती पत्नीच्या अतूट नात्याचा आणि विश्वासाचा सोबतीचा सण असतो. आम्ही जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आलो होतो तेव्हा तिथे आमच्या आधीच बऱ्याच सुवासिनी स्त्रियांनी पूजा करून गेलेल्या होत्या आणि बऱ्याचशा सुवासिनी स्त्रिया तिथे पूजा करण्यासाठी येत होत्या. सर्वात आधी आम्ही वडाची झाडाची पूजा करून घेतली. वडाच्या झाडाच्या मुळापाशी आम्ही पाणी अर्पण केले. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, चंदन लावून घेतले. त्यानंतर धूप दीप ओवाळून घेतले आणि जे फळं आणलेली होती ती फळं अर्पण केली. नारळ, ओटीचे सामान आम्ही वडाच्या झाडाजवळ अर्पण केले. त्यानंतर वडाच्या झाडाला धूप, दिवा, अगरबत्ती दाखवून ओवाळून घेतले आणि हात जोडून वडाच्या झाडाला नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर वडाच्या झाडाला सुती धाग्याने 7 वेळा प्रदक्षिणा घालून धागा गुंडाळला. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या नवऱ्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. पहिला फेरा आपल्या प्रेमळ नात्यासाठी, दुसरी फेरी माझ्या प्रेमळ नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, तिसरी फेरी माझ्या प्रेमासाठी, चौथा फेरा माझ्या सौभाग्यासाठी, 5वा फेरा माझ्या नवऱ्याच्या यशासाठी, 6वा फेरा माझ्या आणि तुझ्या अतूट नात्यासाठी आणि 7वा फेरा आपल्या सुखी संसारासाठी. अशा प्रकारे वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून झालेल्या आहेत आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. खूप श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा केली. प्रत्येक फेरीसोबत देवाकडे मनापासून प्रार्थना केली. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडासमोर उभी राहिली तेव्हा सावित्री आणि सत्यवान यांच्या प्रेमाची कथा आठवली. त्या कथेमधून मला नेहमीच धैर्य, विश्वास आणि नात्यांमधील निष्ठेची प्रेरणा मिळाली. माझ्यासाठी वट सावित्री म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि कुटुंबावरील प्रेमाची जपणूक आहे, असं मला वाटतं. आजची पूजा करताना मी फक्त देवाकडे एकच मागणं मागितलं आहे. माझ्या कुटुंबाला सुखी, आरोग्य, समाधान आणि प्रेम भावना लाभो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद नांदो, हीच देवाचरणी प्रार्थना. वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर मी सर्व सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर सर्व सुवासिनी स्त्रियांना मी वाण दिला आणि त्यांना नमस्कार करून घेतला. वडाच्या झाडाची पूजा करायला आलेल्या सर्व स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप मनापासून प्रार्थना करत होत्या. बऱ्याच स्त्रिया सकाळी लवकर उठून वडाची झाडाची पूजा करून गेल्या होत्या आणि काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करायला येतच होत्या आणि बऱ्याच स्त्रियांची वडाची झाडाची पूजा करून झाल्यानंतर तिथे फोटोशूट सुद्धा चालू झाले होते. आम्ही देखील वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर सर्व मैत्रिणीसोबत खूप छान छान असे फोटो काढले. वडाची झाडाची पूजा करून झाल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर अहोंना एका पाटावर बसवले आणि त्यांना हळद कुंकू अक्षता लावल्या आणि त्यांची पूजा करून घेतली. त्यांना प्रसाद खायला दिला आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये मी वाण देखील दिला. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मी अहोंची छान अशी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर आम्ही दोघांनी सोबतच उपवास सोडला.
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय खानदेश.